आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पनीर मावा पेढे। पनीर मावा पेढे करण्यासाठी आपण पाव किलो पनीर घेतलेला होता आणि तो बारीक खिसून घेतलेला आहे किसणीने। त्यानंतर आपण घेतलेला आहे 1 चमचा वेलची जायफळ पावडर। त्यानंतर आपण घेतलेला आहे अर्धी वाटी कंडेन्स्ड मिल्क। आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, ऑप्शनल आहे पण तुम्ही घालून बघा, ह्याने पेढे खूप छान होतात। त्यानंतर अर्धी वाटी आपण घेतलेला आहे दूध पावडर नेस्लेची आणि इथे घेतलेलं आहे हे पिस्ता बारीक करून घेतलेला आहे। सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत माहिती, हे पनीर आपण जे घेतलेलं आहे हे बारीक खिसून घेतलेलं आहे। आता हे हाताच्या पंजाच्या साहाय्याने आपण हे थोडं अजून हे क्रश करणार आहोत, म्हणजे अजून हे चांगलं सॉफ्ट होऊन जाईल। जेवढं तुम्ही असं हाताच्या पंजाने ते हे कराल ना, दाबून दाबून कराल ना, तर ते जास्तीत जास्त सॉफ्ट होणार आणि आपले पेढे पण छान होणार। काही जण बऱ्याचदा मिक्सरला लावतात, तुम्हाला घाई असेल तर तुम्ही लावा, पण नक्की एकदा अशा प्रकारे पण ट्राय करा। ह्याने खूप छान सॉफ्ट होतात पेढे, अगदी आपण जसे बाहेरून आणतो हलवाईच्या दुकानातून, अगदी तसेच। आपल्याला हे 1-5 मिनटं तरी करायचं आहे। तुम्ही पाहू शकता ह्याला जो हाताच्या पंजाने जोर देऊन हे छान सॉफ्ट झालेलं आहे। आता पुढे काय करायचे आपल्याला, आता आपण काय करूया, त्यामध्ये अर्धी वाटी दूध पावडर घालूया। त्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायचं तर तुम्ही नका घालू। आणि त्यासोबत आपण घालतोय अर्धी वाटी कंडेन्स्ड मिल्क। तुम्ही ह्याच्याऐवजी आपली जी घरातली साखर असते त्याची पिठी साखर करून घातलीत ना तरी सुद्धा चालेल। आता हे छान हातानेच मिक्स करून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता आपलं हे झालेलं आहे। आता आपण पुढे काय करणार आहोत, आपण गॅस चालू केलेली आहे आणि पॅन ठेवलेला आहे। आता काय करूया, आपण 1 छोटा चमचा यामध्ये घी घालूया। घी सुद्धा ऑप्शनल आहे, पण तुम्ही घालून बघा, खूप छान टेस्ट येणार। वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात हे पेढे होऊन जातात आणि आपण हेच पेढे घ्यायला बाहेर 1000-2000 रुपये घालवत असतो। आता हे आपण पॅनमध्ये घालूया आणि गॅस मंद ठेवायची आहे, फास्ट नाही। आता हे सगळं घालून घेऊया। आता हे आपल्याला परतवत राहायचं आहे। आपण मावा तयार करताना कसं करतो, परतवत राहतो सतत, जोपर्यंत आपला ह्याचा गोळा तयार होत नाही ना तोपर्यंत आपण हे परतवत राहायचं। जास्त वेळ लागत नाही, अगदी 2-4 मिनिटात होऊन जाणार। मंद आचेवर हे सतत करत राहायचं आहे का जेणेकरून खाली लागायला नको। तुम्ही पाहू शकता ह्याचा छान असा गोळा तयार होत चाललेला आहे। अजून 2 मिनिटं आपल्याला हे करायचं आहे, जास्त वेळ लागला नाही, अगदी 5-6 मिनिटात हे होतंय। आता आपण काय करूया, यामध्ये घालूया वेलची जायफळ पावडर। तुम्हाला हवं तर तुम्ही वेगळा इसेन्स वापरलात तरी चालेल, पण शक्य जर झालं तर तुम्ही हेच घाला, कारण ह्याने खूप छान टेस्ट येणार कोणत्या इसेन्सपेक्षा। आता हे पुन्हा छान मिक्स करायचं आहे। हे बघा, छान असा लगदा तयार झालेला आहे। आता हे तयार झालेलं आहे। आता काय करूया, आपण गॅस बंद करूया आणि हे जरा थंड होऊन देऊया।
आपला ना हा गोळा थंड झालेला आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया, म्हणजे पेढे करायला घेऊया. हे बघा, असे गोळे करून आपण आधी ठेवून देऊया. अशा प्रकारे ना आपण सगळे करून घेऊया. आता हे गोळे तयार झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना ठेवून देते आधी या डिशमध्ये. आता याला मी काय करणार आहे, फक्त हे जे बोट आहे ना, हे बोट मी फक्त इथे लावणार आहे. हे बघा, असंच सगळ्याला करून घ्यायचं आहे. थोडंसं प्रेस करते, जास्त नाही. हे बघा, आपल्या पेढ्यांच्या आकाराचे तयार झालेले आहेत. आता यामध्ये काय करूया, आपण ही जे बारीक करून घेतलेलं आहे ना, ते थोडं घालूया आणि असं थोडं दाबून घेऊया. अशा प्रकारे आपण हे सगळे करून घेऊया आणि थोडं हाताने प्रेस करा. तुम्ही पाहू शकता आपले पेढे तयार झालेले आहेत. हलवाईकडून पेढे आणण्याची गरजच नाही आहे. अशा प्रकारे नक्की ट्राय करा. हलवाईकडे भेटतात ना, त्याहून सुंदर होतात. तर नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन चव घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.